नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आज तारीख आहे 7 नोव्हेंबर 2025. परिक्रमेचा आजचा आपला 5वा दिवस. आत्ता आपण निघत आहोत माकडखेड्यातील आश्रमातून पुढील प्रवासासाठी. चला. परिक्रमा मार्गावर चहा प्रसादीची सेवा. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि सकाळचा बालभोग. चालताना आपल्या पायाला फोड झाला होता. पुण्याचे डॉक्टर साहेब हे तिथे सेवा देतात कठोरा गावामध्ये. आता तो फोड फुटलेला आहे. जखम स्वच्छ करता येते. इथे तो नहीं होता नहीं पीते तो पानी कम हो रहा है इसका 100% पानी कम हो रहा है तो उसको पानी पीना बहुत ज़रूरी है. कम से कम 6 लीटर होना चाहिए. चल रहे 40 किलोमीटर दिन भर का 25 मिनिमम हो रहा है 30 किलोमीटर हो रहा है. पानी पी रहे 5 3.5 4. हाँ तो ये सब चीज़ें सुन है. आपको ज़्यादा से ज़्यादा पानी पीना पड़ेगा. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता पूर्ण पायवाटेवर पुढे एक मैया आहे आणि आपण परिक्रमावासी कोणी दिसत नाही आहे आता. असा मैयाच्या किनाऱ्याने हा रस्ता आहे. चालतोय आपण. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि दुपारच्या भोजन प्रसादीसाठी मांडव्य ऋषींच्या आश्रमात आपण थांबलेलो आहे. हा समय्याच्या किनाऱ्यावरच आश्रम आहे मांडव्य ऋषींचा. हा असा परिसर. इथले बाबाजी आहेत.
मांडव्य ऋषींच्या आश्रमात दुपारची भोजन प्रसादी घेतल्यानंतर 2 वाजता आपण इथून आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे. समोर दिसतोय तो महेश्वर किल्ला आणि महेश्वरचा घाट. या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे बांधकाम दिसतंय हे सगळं अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. आणि हे घाट आणि मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी जे घाट आहेत नर्मदा किनारी ते अहिल्यादेवी होळकरांच्या काळातच त्यांचं बांधकाम झालेलं आहे. अतिशय सुंदर मंदिरं आणि किल्ला. आपल्याला तिथे पोहोचायला साधारण 1 महिना तरी लागेल अजून. नर्मदे हर. नर्मदा मैयाचं मंदिर. मारुतीराया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा ज्यांनी या घाटाचा जीर्णोद्धार केला. शंभो शंकर हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्यावर जायचं. नर्मदे. आत्ता हे जे गाव होतं या गावातले लोक रस्त्यावर थांबलेले आहेत परिक्रमावासियांचं स्वागत करण्यासाठी. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण ह्या आश्रमामध्ये ढालखेडा येथील आश्रमामध्ये 6 वाजता पोहोचलेलो आहे. आज 22 किलोमीटर आपण चालून आलेलो आहे आणि श्री गोटू बाबा अन्नक्षेत्र ढालखेडा म्हणून असा हा आश्रम आहे इथे. आणि इथे अशी ओपनमध्ये परिक्रमावासियांची राहायची सोय आहे. हे सगळे परिक्रमावासी. आजचा आपला मुक्काम इथेच असेल. रात्रीची भोजन प्रसादी इथेच मिळेल आपल्याला. नर्मदे.